सुरत लुटली नाही तर सुरतेवर स्वारी केली. महाराजांनी सुरतेवर स्वारी का केली? शाहिस्ते खानामुळे. कसं काय? जाणून घ्यायचं असेल तर चला राजांचा इतिहास भाग 3 मध्ये. शाहिस्ते खान जेव्हा स्वराज्यात आला होता तेव्हा त्याने 3 वर्ष स्वराज्यातील शेती, गावे, बाजारपेठे उद्ध्वस्त केल्या. स्वराज्याचे आर्थिक कंबर मोडले. ही झालेली नुकसान पाहून महाराजांना मोठ्या निधीची गरज होती. ती सुरत सारख्या श्रीमंत शहरातून मिळणे शक्य होती. आणि सुरत हे औरंगजेबाच्या साम्राज्यातील सगळ्यात श्रीमंत शहर आणि व्यापारांचे मुख्य केंद्र होते. या शहराला मक्केचे द्वार सुद्धा म्हटले जाईल. अशा शहरावर हल्ला करणे म्हटलं तर मोगलांच्या प्रतिष्ठेला आव्हान देणे आणि औरंगजेबाच्या अहंकाराला आव्हान देणे होय. मोगल सैन्य स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी जो पैशाचा वापर करायची तो पैसा सुरतेच्या व्यापाऱ्यांकडून यायचा आणि महाराजांनी सुरतेवर स्वारी करून मोगलांची ही आर्थिक रसम कमकुवत केली. आणि स्वराज्य स्थापनेसाठी नवीन किल्ले बांधण्यासाठी पैशांची गरज होती, जी सुरतेच्या स्वारीतून महाराजांनी पूर्ण केली. पण शाहिस्ते खान स्वराज्यात का आला होता? बघूया पुढच्या भागात.